नमस्कार मंडळी. तर आज सकाळी सकाळी चहा घेतला आणि आज आहे आम्हाला कंदुरीचं आमंत्रण, म्हणजे बोकड्या. आम्ही रेडी झालो 2 वाजता. सकाळपासून काही नाही, फक्त नाश्ता म्हणजे चहा घेतला आणि जवळच आहे ते, अगदी 2 मिनटाच्या अंतरावर. त्यांनी आम्हाला सकाळी 7 वाजताच फोन करून आणि घरी येऊन सांगितलं की सगळे जेवायला या, सगळे जेवायला या. मग काय, मटण म्हटल्यावर कोण नाकारणार. हे बघा, इथं त्यांची वस्ती आहे. वस्ती म्हणजे घर आहे आणि त्यांचेच घर आहे भावाभावांचे. मग आता मम्मीला पण एक्झॅक्ट माहीत नव्हतं की कोणत्या घरात आहे, कारण की ते खूपच जवळजवळ घर आहेत. मग आम्ही गेलो, घुसलो तिथं. हे बघा, इथं गाईत आणि विश्व आमचा घाबरत होता. इथं गोबर आहे म्हणत होता. म्हटलं इकडं सगळीकडं गोबरच असतं बाबा, गोबरने सारवतात इकडं. त्याला ते सगळं माहीत नाही, पण मग मी असं काही कुणाकडं जायचं आलं की त्याला सगळं दाखवते. आतमध्ये आम्ही घुसलो, इथं पुढं आम्हाला पातेलं दिसलंच मटणाचं. मग आम्ही गेलो त्यांच्या घरात. तिथं बाहेर आवारातच त्यांचं चालू होतं भाकरी थापणं, हे ते. आता बोकड्याचा कार्यक्रम म्हटल्यावर हे सगळं असणारच. आणि मग हे त्यांचे पोरं होते जे विश्वमच्या वाढदिवसालाही आले होते घरी. हे बघा, सगळ्या बायका कशा बाजरीच्या भाकरी करतायत तिथं. हे विश्वमसाठी सगळं नवीन होतं, चूल हे ते, त्याला काहीच माहीत नाही आहे. इथं कांदे लिंबू कापलेलं. मग आम्ही बसलो घरात. ह्या सगळ्या ओळखीच्याच बाया, शेजारच्या वस्त्यांमधल्या. आणि भाकरी इथं ठेवलेल्या आणि आलं मग मटणाचं पातेलं. मग आम्हाला पत्तरवाळ्या वाढल्या, विश्वमला पण सेपरेट दिली. भाकरी वाढत होत्या. त्याला हे सगळं नवीन होतं. भाकरी, त्याला बाजरीची भाकर नाही माहिती. तिकडे ज्वारीच खात होतो, खाल्ली तर, नाहीतर चपातीच. मग मटण वाढलं, कांदा. मग त्यांना म्हटलं याला थोडंच द्या. पण त्यांना विश्वमला पण भरपूर पीस देत होत्या. आणि त्याला आवडतं खूप मटण, म्हणजे त्याचं एकदम फेवरेट. तो पण मग सकाळी फक्त नाश्ता केलेला होता. मटण खायला जायचं, मटण खायला जायचं. मग त्याला तुकडे करून दिले असे, चुरून खा सगळे म्हणत होते. त्याला कळतच नव्हतं चुरून म्हणजे काय म्हणायचा. मग त्याने फक्त असं तुकडे तुकडे करून त्याच्यात रश्श्यामध्ये बुडून खाल्ले. पीस पण दिले होते त्याला, नळी पाहिजे. मग हे बघा, खात बसला. तिखट नव्हती, एकदम छान भाजी बनवलेली होती त्यांनी. हे बघा, जाताना किती छान वरती असे लसूण वगैरे लावलेले, एकदम गावाकडचं मस्त. आणि विश्वमला खूप आवडलं. आणि हे बघा, हिने घागरा घातलेला असतं ना, ते लहानपणीचं काही कार्यक्रम असला की घागरा. हे बघा, त्यांच्या आई भाकरी करत होत्या शेवटी. मग आम्ही चाललो खाऊन. मस्त थोडंसं वॉक पण झाला आमचा. घरी आल्या हात तर लागला खेळायला या परीसोबत. मी तर कोल्ड्रिंक्स पिले. एक कोल्ड्रिंक होतं फ्रीजमध्ये, सापडलं मला. आणि मग आम्ही काही संध्याकाळी बसलो, दिवसभर तर लोळतच बसलो मटण खाऊन. आणि मग आता संध्याकाळी बसलो.